तर नमस्कार मित्रांनो, आज आपण म्हणतो चिकन शोरमा आणि त्यासाठी अशी रेसिपी आहे. 2 चम्मच मेयोनीज घेतला आहे, 1 चम्मच फ्रेश क्रीम घेतो आहे, ब्लॅक पेपर पावडर, व्हाईट तीळ, ऑरिगॅनो मसाला, लेमन ज्यूस आणि चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेतो आहे प्रॉपरली. त्याच्यानंतर आपल्याला शेजवान चटणी घेऊन आणि टोमॅटो केचप घेऊन रेड सॉस तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचे चिकनमध्ये ब्लॅक पेपर पावडर थोडंसं ॲड करायचं, याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट, त्याच्यानंतर ॲड करायचं खडा मसाला, त्याच्यानंतर ॲड करायचे थोडीशी हळद, गार्लिक पावडर, त्याच्यानंतर ॲड करायचं याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला, थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे, थोडेसे मीठ, त्याच्यानंतर ॲड करायचे थोडंसं तंदुरी मसाला, तिखट मसाला आणि अशा प्रकारे आपली तयारी झाली. सगळं काही मिक्स करून थोडीशी साखर ॲड करून मसाले ॲडजस्ट करायचे, प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. 15 ते 20 मिनटं पहिले चिकनला मॅरिनेट व्हायला ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला एका पॅनवरती ऑइल टाकून याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे फ्राय करून जसं चिकन पावला केलं होतं तसंच फ्राय करायचं, 15 मिनटामध्ये फ्राय होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं सलाड तयार करायचं, त्यासाठी गाजर घेतलं आहे, कोबी घेतले आणि शिमला मिरची घेतले. याच्यावरती चवीनुसार मीठ टाकून, कोथिंबीर टाकून याला प्रॉपर मिक्स